विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे शेवटचे प्रकरण 6वे अभ्यासत आहोत। सांख्यिकी या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत मध्य काढण्याच्या 3 पद्धती मध्यक काढणे आणि बहुलक काढणे एवढा अभ्यास केलेला आहे। वर्गीकृत वारंवारता सारणीवरून मध्यक आणि बहुलक काढणे मध्य काढण्याच्या 3 पद्धती एवढा अभ्यास केलेला आहे। आणि आताच्या यानंतरच्या तासामध्ये आपल्याला सांख्यिक सामग्रीचे सादरीकरण विशेष म्हणजे चित्ररूप सादरीकरण बघायचं आहे। चित्ररूप सादरीकरण सांख्यिक सामग्रीचे सादरीकरण करण्याचे आपल्याकडे 3 पद्धती आहेत। 3 पद्धतीने आपण सादरीकरण करत असतो। कोणत्या 3 पद्धती आहेत? सांख्यिक सामग्रीचे सादरीकरण करण्यासाठी सारणी करून तयार करतो। काही सारणी असतात वर्गीकृत, काही अवर्गीकृत। अशा प्रकारे जे काही सारण्या असतील त्याला सारणीकरण म्हणायचं। फक्त सारणी तयार करत असतो आणि त्यावरून त्याचं सादरीकरण करत असतो दिलेल्या संख्येचं। आपल्या वर्गामध्ये एखादी चाचणी घेतलेली आहे, गणिताचे मार्क सर्व विद्यार्थ्यांची लिहिले आपण। आता ते मार्क लिहिण्याची आपली वेगवेगळी पद्धत वर्गीकृत मध्येही करता येतं आणि अवर्गीकृत मध्ये करता येतं। वर्गीकृत केले आपण पाहू शकतो 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 मार्काची समजा चाचणी असेल तरी असे आपण वर्ग करू शकतो आणि त्याच्यामध्ये हे मार्क आपल्याला लिहिता येतात किती पडलेले आहेत ते। वर्गीकृत झालं वर्ग करून। अवर्गीकृतही लिहिता येतं आपल्याला। वर्ग न करता ती सांख्यिक सामग्री आपण चढत्या स्वरूपामध्ये असंही लिहिता येते। आपल्याला सादरीकरण करता येतं। चढत्या क्रमानं अंक लिहिणे, उतरत्या क्रमाने प्राप्तांक लिहिणे असंही मांडणी करता येते आपल्याला। तर हा पार्ट आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये पाहिलेला आहे। त्याच्यानंतर चित्ररूप पद्धती जे की आपल्याला यावर्षी याच्यातला काही पार्ट बघायचा। चित्ररूप पद्धतीमध्ये 2 पद्धती आहेत। चित्ररूप पद्धती आपण का अवलंबत असतो तर कुठलीही सांख्यिक सामग्री आपण अशा प्रकारच्या 4 सारणीद्वारा जर व्यक्त केली किंवा सादरीकरण केलं तर तेवढंच लवकर लक्षात येत नाही। पण तेच जर आपण चित्राच्या स्वरूपामध्ये सादरीकरण केलं तर ती माहिती अतिशय कमी वेळामध्ये आणि संपूर्ण माहिती आपल्याला एकाच वेळी माहित करून घेता येतं आणि थोडी रंजकता त्यामध्ये वाढते। आणि म्हणून आपल्याला यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये हे चित्ररूप पद्धती पाहायची आहे। तर ह्या चित्ररूप पद्धतीमध्ये नेमकं स्तंभालेख आणि वृत्तालेख आपण घेत असतो। स्तंभालेखाचे काही प्रकार आहेत। एक साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख जे की आपण 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत हे पूर्ण पार्ट पाहिलेला आहे। आणि यावर्षी याची जी दुसरी पद्धती आहे वृत्तालेखाद्वारे चित्र पद्धती मधला जे वृत्तालेख आहे ते वृत्तालेख तेवढा आपल्याला यावर्षी पाहायचा आहे। त्याच्यानंतर तिसरी पद्धत सामग्रीचे सादरीकरणाची तिसरी पद्धत आहे आलेख पद्धती। आलेख पद्धतीने सुद्धा याचं सादरीकरण करता येते आलेख काढून। शक्यतो हे आलेख पद्धती आपण क्रिकेटमध्ये बरेच वेळेस मॅच बघत असताना पाहतो। ते आलेख पद्धतीनं त्याचं सादरीकरण केलेलं असतं। त्याच्यामध्ये आयतालेख काढलेले असतात आहे की नाही। त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा असे स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख, साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख अशा प्रकारची स्तंभालेख सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतात। तर आपल्याला अभ्यासाचे जे काही आलेख पद्धतीमधले भाग आहेत ते म्हणजे आयतालेख आणि वारंवारता बहुभुज। तर तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल आपल्याला पूर्ण सांख्यिक सामग्रीच्या सादरीकरणामध्ये फक्त 3 पॉइंट पाहायचे आहेत। एक म्हणजे वृत्तालेख, आयतालेख आणि वारंवारता बहुभुज असे 3। तर सर्वप्रथम आपण आयतालेख बघूया आणि आयतालेख पाहिल्याच्या नंतर त्यावरून आपल्याला वारंवारता बहुभुज पाहता येईल, सोपं जाईल। आणि नंतर मग शेवटी आपण वृत्तालेख वाचणे, वृत्तालेख काढणे हे दोन्ही पार्ट याच्यामध्ये येतात। तर हे सर्व आपण यानंतरच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत। बघा, आयतालेख काढण्यासाठी काही कृती आहेत, त्या कृती आपण पाहूया। सर्वप्रथम काय करायचं, वर्ग सलग नसल्यास ते सलग करून घेणे
हे सगळ्यात महत्त्वाची पहिली बाब आहे. आपल्याला दिलेल्या सारणीमध्ये जर वर्ग सलग नसतील तर ते वर्ग सलग करून घ्यायचे. याला म्हणतात, सलग झालेल्या वर्गाला म्हणतात वर्धित वर्ग, वर्धित वाढवलेले, एक्सटेंडेड. वर्ग सलग नसल्यास ते सलग करून घेणे ही झाली पहिली पायरी. त्याच्यानंतर हे जे झालेले सलग वर्ग आहेत ते सलग वर्ग म्हणजे वर्धित वर्ग एक्स अक्षावर योग्य प्रमाण घेऊन दर्शविणे. योग्य प्रमाण घ्यायचंय, योग्य प्रमाण सुटेबल जे काही वाटतं आपल्याला ते प्रमाण घ्यायचं आणि एक्स अक्षावर आपल्याला ते वर्ग घ्यायचे. त्याच्यानंतर आता राहिलं वाय अक्ष. वाय अक्षावर वारंवारता योग्य प्रमाणात घेऊन दर्शविणे. जसं तुम्ही वर्ग एक्स अक्षावर घेतलं तसं वाय अक्षावर वारंवारता घ्यायची, तेही योग्य प्रमाण घेऊन. एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर दोन्हीही अक्षावर योग्य प्रमाण घेऊन आपल्याला एक्स अक्षावर वर्धित वर्ग लिहायचे आणि वाय अक्षावर वारंवारता आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर एक्स अक्षावर प्रत्येक वर्धित वर्ग हा पाया व संगत वारंवारते एवढी उंची घेऊन आयत काढणे. मग नंतर आपण एक्स अक्षावर काय घ्यायचं, प्रत्येक वर्धित वर्ग यांचा पाया घ्यायचा. वर्धित वर्ग वर्ग म्हणजे त्याचा पाया. समजा असा हा आयतालेख आहे तर वर्धित जो काही वर्ग आहे तो वर्ग म्हणजे त्याचा पाया असेल. इथं एक समजा 10 ते 20 आहे तर आयत जर घेतलं इथं 10 इथं 20 हे झाला त्याचा पाया 10 ते 20. आणि त्याच्यानंतर त्या स्तंभाची उंची जी घ्यायची आहे ती उंची म्हणजे काय घ्यायची आपल्याला, त्याची संगत वारंवारता जेवढी आहे त्या वर्गाची जी वारंवारता आहे तेवढीच त्याची उंची घ्यायची आणि त्याप्रमाणे तो आयत काढायचा. त्याच्यानंतर पुढची पायरी, एक्स अक्षावर आरंभ बिंदू आणि पहिला वर्ग यांच्यामध्ये अशा प्रकारची खून करायची. बघा अशी खून करावी लागेल. या खुणेस आपण काय म्हणतो, अक्ष संकोच म्हणतो. अक्ष संकोच, क्रिंक मार्क असं म्हणतात. या खुणेस अशी जी खूण आहे, एक्स अक्ष जे आहे, आपण एक्स अक्ष घेतलं हे वाय अक्ष आहे तर एक्स अक्षावरील आरंभ बिंदू आणि जे काही आपला पहिला वर्ग आहे, समजा या ठिकाणी पहिला वर्ग आहे, हा पहिला वर्ग 10 ते 20 हा पहिला वर्ग आहे. तर एक्स अक्षावरील आरंभ बिंदू हा ओ आणि पहिला वर्ग यांच्यामध्ये हे आपल्याला अशी खूण करावी लागेल. ठीक आहे. आणि याला काय म्हणायचं, अक्ष संकोच. लक्षात ठेवा हे अक्ष संकोच आहे. तर असं आपण हे झाला आपला एक्स अक्ष आणि हा काय म्हणतो आपण याला वाय अक्ष. एक रफ आयडिया तुम्हाला सांगत आहे. एक्स अक्ष आणि हे वाय अक्ष. एक्स अक्षावर असा वर्ग घ्यायचा, त्या सांगितल्याप्रमाणे हा वर्ग आहे समजा 10 ते 20. हा पाया घेतला, या आयतालेखाचा हा पाया, आयताचा पाया घेतला आणि त्याच्यानंतर याची उंची, या स्तंभाची उंची किती घ्यायची, त्याची संबंधित जी वारंवारता असते तेवढी, समजा 10 असेल, 15 असेल, 20 असेल, त्याप्रमाणे त्याची उंची घ्यायची. ह्याप्रमाणे आपल्याला आयतालेख काढावा लागतो. आता आपण प्रत्यक्षात आयतालेख कसा काढायचा हे पाहूया. सराव संच 6.4 मध्ये पहिला प्रश्न, सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा. विद्यार्थ्याची उंची दिली आणि विद्यार्थी संख्या, हे म्हणजे विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवारता आहे आणि हे वर्ग आहेत. 135 ते 140 ही उंची, याचा संदर्भ, याची वारंवारता आहे 4. 140 ते 145 12, 145 ते 150 16, 150 ते 155 8. मग पाया तुम्हाला माहित आहे, त्या आयताचा जो काही आपण स्तंभ काढायला तो पाय 135 ते 140 पहिला असेल आणि त्या स्तंभाची उंची असेल 4. एक्स अक्षावर आपल्याला हे वर्ग घ्यावे लागतील आणि वाय अक्षावर हे वारंवारता घ्यावे लागतील. वर्ग या ठिकाणी आपल्याला सलग स्वरूपाचे आहेत, 140 140 145 150. त्याच्यामुळं आपल्याला वर्धित वर्ग करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्टली हे वर्ग आपण एक्स अक्षावर घेऊ शकतो आणि वाय अक्षावर योग्य प्रमाण घेऊन आपण हा आयतालेख काढू शकतो. तर बघूया आपण हे आयतालेख काढूया. दिलेल्या कृतीप्रमाणे आपण हा आयतालेख काढू. तर या प्रश्नामध्ये पुढील सामग्री आयतालेखाद्वारे आपल्याला ही दर्शवायची आहे. हा पण तक्ता बघा, 135 140 ते 1 परत 140 ते 145 म्हणजे हे वर्ग सलग आहेत
आणि वर्ग सलग असल्यामुळं आपल्याला परत हा तक्ता लिहिण्याची गरज सुद्धा पडणार नाही। तर मी या ठिकाणी दोन अक्ष काढलेत, एक आहे हे एक्स अक्ष आणि दुसरं आहे हे उभं वाय अक्ष। हे दोन अक्ष, या अक्षांना नाव दिलीत एक्स आणि वाय। हे दोन अक्ष एकमेकांना ओ या बिंदूमध्ये छेदतात। हा छेदन बिंदू झाला, याला आपण आरंभ बिंदू म्हणूया। तर याच्या हे अक्षांना नाव देणं महत्वाचं असतं। त्याच्यानंतर प्रमाण एक, एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर हे मी प्रमाण या ठिकाणी निवडलेलं आहे। एक्स अक्षावर 2 सेमी बरोबर 5 एकक म्हणजेच 1 सेमी बरोबर 2.5 याप्रमाणे हे निवडलेलं आहे। 1 सेंटीमीटरला 2.5, हे बघा 1 सेंटीमीटर हे 1 सेंटीमीटर हे 1 सेंटीमीटर हे 1 सेंटीमीटर, याला 2.5 2.5 म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, 2 सेंटीमीटरला 5 एकक। हे 1 आणि 2 5 एकक, 135 ते 140 या दरम्यान मध्ये किती सेंटीमीटर होतात? हा 1 सेंटीमीटर आणि हा 1 सेंटीमीटर म्हणजे 2 सेंटीमीटर। 2 सेंटीमीटरला किती? 2 सेंटीमीटरला 5 एकक। 5 एकक हे 135 ते 140 हे 2 सेंटीमीटरला 5 एकक घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये याला अक्ष संकोच असं म्हणतो आपण, कारण हे प्रमाण इथून जर विचार केला तर 0 ते 1 डायरेक्ट आपण 135 या ठिकाणी लिहित आहोत। म्हणजे या एक्स अक्षाला थोडं याच्यामध्ये घेतलं आपण, संकोच करून लिहिलेलं आहे। अशा प्रकारची ही रेघ ओढली, आपल्याला माहिती आहे याला एक संकोच असं म्हणतो, संकोच। तर अक्ष संकोच, हा अक्ष संकोच आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हे प्रमाण 0 पासून हे 135 या प्रमाण जर घेतलं असतं तर या ठिकाणी 135 आलेच नसते। 1 सेंटीमीटर बरोबर 2.5 म्हणून या अशी खूण आपण दर्शवत असतो, हे आपल्याला माहित आहे। आता त्याच्यानंतर हे झालं एक्स अक्षाच्या संदर्भात। वाय अक्षाच्या संदर्भात बघा, वाय अक्षावर काय प्रमाण घेतले मी? 1 सेमी बरोबर 1 एकक, 1 सेमी बरोबर 1 विद्यार्थी। हे बघा 1 सेंटीमीटर बरोबर 1, परत हे 2 3 4, 1 सेंटीमीटर बरोबर 1। तर अशा प्रकारची ही विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली आहे। ही या ठिकाणी ही आहे विद्यार्थी संख्या, म्हणजे विद्यार्थी संख्या आपण कशावर घेतलं? वाय अक्षावर। आणि विद्यार्थ्यांची उंची, उंचीचे वर्ग आपण कुठे घेतले? एक्स ॲक्सिसवर। हे उंची आहे, उंची आपण एक्स ॲक्सिसवर आणि विद्यार्थी संख्या हे वाय ॲक्सिसवर। आता आपल्याला स्तंभालेख आयतालेख काढत असताना तुम्हाला माहित आहे 135 ते 140 हे सलग वर्ग असल्यामुळं एकाला एक स्तंभ हा चिटकून येत असतो। तर सर्वप्रथम आपण 135 ते 140 हा 135 ते 140 तुम्हाला माहिती आहे 135 ते 140 हा होतो त्याचा पाया आणि त्याची जी वारंवारता, संबंधित वारंवारता जी दिलेली आहे ती 4, म्हणजे ही त्याची उंची होईल। म्हणून आपण 4 पर्यंत ह्या दोन रेषा ओढायच्यात। 4 पर्यंत उंची आहे, हे 135 आणि 140 हा जो स्तंभ तयार होणार आहे याची उंची आपल्याला फिक्स माहित झाली 4 आहे, म्हणून हा आपण स्तंभ काढूया। हा स्तंभ आपण काढलेला आहे। हे बघा 135 ते 140 याची उंची ही 4 आहे। आता ह्याच्यानंतर पुढचा स्तंभ बघा, पुढच्या स्तंभामध्ये काय सांगितले आपल्याला? 140 ते 145 बघा हा रकाना 140 ते 145 या वर्गाची वारंवारता आहे 12, म्हणून आपल्याला या ठिकाणी 12चा विचार करावा लागेल। 12 पर्यंत उंची घ्यावी लागेल। 140 ते 145 12 तुम्हाला याच्यामध्ये बघा 12 या ठिकाणी दाखवता येईल। ही 12ची रेषा आहे, इथपर्यंत उंची घ्यावी लागेल तुम्हाला। या हा 140 ते 145 पाया झाला, ही रेषा आपल्याला 12 पर्यंत घ्यावी लागेल। तर 12 ही त्याची उंची आहे दुसऱ्या वर्गाची।
तर आपण हे दोन वर्ग काढून घेऊ. दोन वर्गाचा पाया हे जे 140 ते 145 आहे हा होतो त्या स्तंभाचा पाया आणि 12 ही त्याची उंची होते. हे झालं त्याची 12 ही त्याची उंची. त्यानंतर हा झाला दुसरा स्तंभ. त्यानंतर तिसऱ्या स्तंभाकडे बघा. तिसरा वर्ग काय दिला या ठिकाणी 145 ते 150 याची वारंवारता किती आहे 16. म्हणून आपल्याला पुढचा जो वर्ग आहे 145 ते 150 याची वारंवारता गृहीत धरून तेवढी उंची आपल्याला घ्यावी लागेल. 16 पर्यंत घ्यायचं हे. आपण 16 पर्यंत घेऊया. हे 16 पर्यंत आणि हे आपण उंची याची कनेक्ट करूया. ठीक आहे. हे झाला तिसरा स्तंभ. तिसरा वर्ग घेतला आपण. आता चौथा वर्ग काय आहे 150 ते 155 याची वारंवारता आहे. विद्यार्थी संख्या किती आहे 8. तर हे बघा 8 पर्यंत आपल्याला घ्यायचं. हे 8 पर्यंत हे इथपर्यंत आणि हा याच्यापर्यंत. हा स्तंभ काढून घेऊया. अशा प्रकारे हा आयतालेख तयार झाला. आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी मी थोडं मोठं प्रमाण घेतलेलं आहे. आपण लहानही घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण आयतालेख काढू शकतो. आपण सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या. हा आयतालेख आपल्याला असा काढता येईल. त्यानंतरच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा पहा. पुढील सारणीत ज्वारीचे उत्पन्न दिले आहे त्यावरून आयतालेख काढा. तर एकरी उत्पन्न क्विंटल मध्ये 2 ते 30 शेतकऱ्यांची संख्या हे आपण आताच पाहिलेलं आहे बोर्डावर. तर यामध्ये मात्र आपल्या लक्षात आलेलं आहे की 2 ते 3 च्या नंतर 4 ते 5 मध्ये गॅप आहे. म्हणून आपण याचे वर्ग सुद्धा सलग करून लिहिलेले आहेत. तर हा आयतालेख या ठिकाणी आपण काढूया. सर्वप्रथम हे एक्स अक्ष काढलेला आहे. हा एक्स अक्ष आहे आणि त्याच्यानंतर हा वाय अक्ष एकमेकांना ओ बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे हा आरंभ बिंदू आहे. प्रमाण या ठिकाणी अशाच प्रकारचं घेतलं. आपल्याला दिसेल यामुळं हे मोठं प्रमाण घेतलं. एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 1 क्विंटल एक्स अक्ष आहे. हे अक्षांना नाव दिलेत. त्याच्यानंतर संकोच अक्ष म्हणजे हे जे क्रिक मार्क आहे हे क्रिक मार्क या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्याला आपण अक्ष संकोच असं म्हणतो. पहिल्या याच्यावर 1.5 त्याच्यानंतर 2.5 त्याच्यानंतर 3.5 म्हणजे 1 सेंटीमीटरवर 1 क्विंटल याप्रमाणे येईल असं घेतलं आणि स्टार्ट कुठून केलं 1.5 पासून. आता हे इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर होतं बघा. या ठिकाणाहून या ठिकाणपर्यंत एवढा हा इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर. परत इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटरला आपल्याला किती घ्यायचं 1 क्विंटल म्हणजे 1.5 क्विंटल आहे. इथं काय होईल 2.5 क्विंटल म्हणजे 2.5. त्याच्यानंतर परत 1 घ्यायचं म्हणजे 3.5 याप्रमाणे. म्हणजेच 1 सेंटीमीटरला 1 क्विंटल हे प्रमाण एक्स अक्षावर घेतलेलं आहे. आता प्रश्न आहे वायचा. वाय अक्षावर काय घेतलं आपण मागच्या याच्यासारखं. वाय अक्षावर आपण 1 सेंटीमीटर बरोबर आहे वारंवारतामध्ये काय दिलं आपल्याला शेतकऱ्यांची संख्या.
म्हणून 1 सेंटीमीटरला 5 शेतकरी याप्रमाणे घेतलं. थोडा मोठा आलेख होतो. 1 सेंटीमीटर बरोबर जर 10 घेतलं तरी इथपर्यंत लहान आयत आलेख होईल आणि आपल्याला हे लक्षात येणार नाही, म्हणून असं प्रमाण आपण घेतलेलं आहे. 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर बरोबर 5 शेतकरी. हे आहे शेतकऱ्यांची संख्या. इकडची ही शेतकऱ्यांची संख्या. आणि या ठिकाणी हे काय आहे, एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये उत्पन्न या ठिकाणी एक्स अक्षावर काढलेलं आहे. तर आता आपण पहिल्या वर्गाचा विचार करू. 1.5 ते 3.5 हा पहिला वर्ग आहे. याची वारंवारता किती, 30 आहे. म्हणून 30 पर्यंत ही रेषा आपल्याला न्यावी लागेल. उंची ही सुद्धा 30 पर्यंत हा स्तंभ तयार होईल. हे जोडून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा वर्ग काय, 3.5 ते 5.5 50 आहे. म्हणजे परत हीच रेषा आपल्याला 50 पर्यंत घ्यावी लागेल. 3.5 ची 50 पर्यंत. 50 ही आहे. आपण याच्यावर खूण करूया 50 पर्यंत. तर हे 50 पर्यंत आपण रेषा काढूया, म्हणजे उंची काढूया या स्तंभाची. त्यानंतर हे जोडू. हा झाला दुसरा स्तंभ. त्याच्यानंतर तिसरा स्तंभ म्हणजे तिसरा वर्ग बघा. तिसरा वर्ग किती आहे, 5.5 ते 7.5 किती आहे, 55. तर हे 55 पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. 55 पर्यंत घ्यायचं आहे. हे बघा, ही 55 ची रेषा आहे. इथपर्यंत हा स्तंभ उंच घ्यावा लागेल. हा झाला तिसरा स्तंभ. त्याच्यानंतर पुढचा वर्ग काय, 7.5 ते 9.5 किती आहे उंची, 40 पर्यंत घ्यायचे. 40 आपल्याला लक्षात येत असेल. या ठिकाणी हे 40 आहे. इथपर्यंत या स्तंभाची उंची यायला पाहिजे. इकडचा कडा जी आहे ती आपण ऑलरेडी काढलेली आहे. हे दुसरी कडा. फक्त आता याच्यामध्ये हे जोडून घ्यायचं. किती पर्यंत आहे हे, 40 पर्यंत. बघा आता शेवटचा स्तंभ आहे 10 ते 11 हा वर्ग, म्हणजे 9.5 ते 11.5. याची किती आहे वारंवारता, 20 पर्यंत याची उंची घ्यायची. हे बघा, हे 20 या ठिकाणी दाखवता येईल. हे 20 आहे. इथपर्यंत हे आपण या ठिकाणी खूण करूया. बस एवढा स्तंभ आपल्याला काढावा लागेल. तर ही उंची काढली. बघा अशा प्रकारचा हा दुसरा आयतालेख आपण काढलेला आहे. तिसरा प्रश्न याच्यानंतरचा आपण पाहूया. पुढील सारणी 210 कुटुंबाची वार्षिक गुंतवणूक दिली आहे, त्यावरून आयतालेख काढा. हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. गुंतवणूक 10 ते 15. फक्त आलेख काढण्यासाठी इथे लिहिलंय मी परत. 10 ते 15 वर्ग, कुटुंबाची संख्या 30, 15 ते 20 50. याप्रमाणे ही सारणी आहे. आता आपल्याला या ठिकाणी सुद्धा अगोदर एक्स अक्ष वाय अक्ष काढावा लागेल. मी जे की काढलेलं आहे एक्स अक्ष हे वाय अक्ष. अक्षांना नावे देणे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण लिहिणे. प्रमाण लिहिता येणं आवश्यक आहे. एक्स अक्षावर या ठिकाणी मी काय घेतलं, एक्स अक्षावर
2 सेंटीमीटरला 5,000 म्हणजे मागच्या सारखं प्रमाण घेतलं बघा. 1 सेमीला किती? 2.5, 2.5 हे लक्षात येत नाही म्हणून असं लिहिलं. 2 सेमी बरोबर 5,000. बघा आता इथं 2 सेमी सांगतो. हे अक्ष संकोच काढला. 1, 2. 2 सेमीला किती सांगितलं? 5,000. बघा 10 ते 15 किती झालं? 5,000 आलं. पुढे अजून एवढ्यात 5 यायला पाहिजे. 15 म्हणजे हे 1 सेमी, परत हे 1 सेमी. लक्षात येते का? बघा आपण या ठिकाणी काढलेले 10 ते 15 1 सेमी आणि हे 1 सेमी आहे. म्हणजे एकूण किती झालं? 2 सेमी. 2 सेमीला किती झालं? 15. 10 ते 15 म्हणजे 5. 2 सेमीला 5, परत या 2 सेमीला 5, परत या 2 सेमीला 5. अशा प्रकारे 1 सेमी बरोबर आहे 2.5, 2.5. हे बघा 10 ते 15 मध्ये इथं 1 सेमी झाला. 1 सेमी म्हणजे किती आलं मग या ठिकाणी? 2.5, 2.5. इथपर्यंत 5 तर इथपर्यंत 2.5. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं हे एक्स अक्षावरचं प्रमाण घेतलेलं आहे. आता वाय अक्षावरचं प्रमाण. वाय अक्षावर काय घेतलं? मागचं जसं प्रमाण आहे त्याच प्रमाणे घेतलं. तिथं 10 काहीतरी 5 विद्यार्थी घेतले होते. या ठिकाणी कुटुंबाचं आहे. 1 सेमी बरोबर आहे 5 कुटुंबे. 1 सेमी बरोबर 5 कुटुंबे. ते घेऊया आपण. 1 सेमी बरोबर 5 याप्रमाणे हे आखून ठेवलं. आता स्तंभच काढायचे. वेळ जास्त जाऊ नये म्हणून मी हे अगोदरच आखून ठेवलेलं आहे. 10 ते 15 याची वारंवारता किती आहे? 10 ते 15 याची वारंवारता 30 आहे. 30 पर्यंत हा स्तंभ उंच काढायचा आहे. हे 30. हा पहिला स्तंभ झालेला आहे. बघा आता त्याच्यानंतर दुसरा स्तंभ पहा. 15 ते 20. दुसरा वर्ग कोणता आहे? 15 ते 20. 15 ते 20 मध्ये त्याची वारंवारता किती? ते 15 ते 20 ची 50. 50 पर्यंत याची उंची घेऊया. 50 पर्यंत. 50 या ठिकाणी आहे. इथपर्यंत उंची घ्यायची. इथपर्यंत उंची घ्यावी लागेल. झालं. 50 पर्यंत उंची घेतली. आता बघा तिसरा वर्ग. 20 ते 25 किती आहे? 60 आहे. याच्यामध्ये 60 घ्यायचे. 60 लक्षात आलं असेल या ठिकाणी आहे. 60 पर्यंत उंची घ्यायची. हे बघा 60 पर्यंत उंची. या ठिकाणी वर्ग ऑलरेडी सलग होते त्याच्यामुळे सलग करण्याचा एक प्रश्न आपल्या पुढे निर्माण झाला नाही. हे झालं. आता उंची याची 60 पर्यंतची काढलेली आहे आपण. खूण केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्ग बघा 25 ते 30. 25 ते 30 किती आहे? 55. 55 कुठे आहे ते पहा. या ठिकाणी आहे 55 बघा. हे 55 इथपर्यंत. हे आपण काय केलं? हे 55 पर्यंत घेतलं बघा. हे 55 बरोबर 55ला आपण खूण केलेली आहे. इथपर्यंत आपल्याला हा स्तंभ घ्यावा लागेल. या स्तंभाची उंची घ्यावी लागेल. शेवटचा वर्ग आहे 30 ते 35. याची वारंवारता किती? 15. हे 15 पर्यंत घ्या. हे बघा 15 लक्षात येतं. इथपर्यंत उंची घ्यावी लागेल.
या ठिकाणी हे आपण काय घेतलं, हे होतं आपली गुंतवणूक. गुंतवणूक आणि ही आहे आपली कुटुंबांची संख्या. इथे लिहिता येतं आपल्याला. गुंतवणूक कशामध्ये आहे, हजारामध्ये, रुपये 1000. तर असा हा आयतालेख होतो. ठीक आहे.